काय रे बरं का? काय आलं रे? काय नाही रे. कस तरी वाटतं रे, असं लय बैचेन बैचेन वाटतंय. सुधरत नाहीये, काय करू. लय असं डोक्याची आहे ना, फार भुगा झालाय माझा. अरे पण काय झालं नक्की हे तरी सांग. अरे मी तुझा जवळचा मित्र आहे. भाऊ, कसं सांगू. सांगताना माझी मलाच लाज वाटते, माहितीये का. कुठल्या तोंडाने सांगू आणि माझी इज्जत मी कशी घालू, असं मला लय कसं तरी गिल्टी फील व्हायला लागलं. अरे कृष्णा भाऊ, तू आपल्या जवळच आहेस. काय झालंय सांगून टाक ना, आपण काहीतरी सॉल्युशन काढू त्याच्यावरती. तुम्ही माझ्या लहानपणीचे मित्र आहेत राव. अरे माझ्या बायकोचं बाहेर लफडं राव, मी काय करू, मला काय कळणार राव. काय? अरे तिच्यासाठी मी आई बापांना सोडून इकडे शहरात आलो कमवायला. हा? तिचं शिक्षण मी माझ्या पैशाने पूर्ण केलं. सोन्यासारखी दोन पोरं आहेत राव मला. हा? आता ती जर अशी करायला लागली तर कसं होणार माझं आणि माझ्या पोरांचं. अरे मग तू थांबलाय काय? असल्या बायकोला दे ना सोडून. बरोबर आहे भाऊ तुझं. पण अरे तिला जर सोडून दिलं तर माझ्या पोरांचं कसं होईल. त्याच्यामुळं मी पोरांमुळं तिला सोडू बी शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याला जरी मी मारायचा विषय घेतला, मला जेल होणार, मी आतमध्ये अडकणार आणि शेवटी परत माझ्या पोरांचाच प्रश्न येतोय. आणि मी जर सगळं उघड्या डोळ्यांनी बघत राहिलो तर उद्या मला माराय बी ते कमी करणार नाहीत. आता हे दुनियामध्ये कसे विषय चालू आहेत राव, माहितीये ना तुम्हाला. मी कुठला विचार केला तरी सगळे विषय माझ्या पोरांपाशीच येऊन अडकतात रे. काही सुधरा नाही राव मला. हा राव, उद्या कळेल आम्हाला बातमी यायची तुझा मृत्यू झाला, तुझी डेड बॉडी ड्रम मध्ये सापडली. काय बी होऊ शकतं राव. हा राव कृष्णा, तू तर लय मोठ्या प्याचाच सापडला बरं का. आजकाल तर जगात हेच चालू आहे. अवघड आहे राव तुझं. त्यात आम्ही काय सल्ला देऊ शकतो रे? हे बघ भाऊ, माझा तर सल्ला तुला हाच राहील. बायको बरोबर बस, गोडीत बोल. आणि मुलं तुझ्याकडे घे, गावाकडे जा, आई वडिलांसोबत राहा. तिला म्हणा तू तुझ्या प्रियकराबरोबर लग्न कर, माझा काही ऑब्जेक्शन नाही. हाच एक सोपा मार्ग मला तर दिसतोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी आहे ज्यांचं लग्न झालेलं असेल तरी बाहेर एक्स्ट्रा अफेअर करतात. त्याचा परिणाम फक्त त्यांच्यावरच होत नाही, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या मुलाबाळांवर होतो. त्यामुळं असं काही करताना 100 वेळा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.